राज्यामधली धरणांची स्थिती चिंताजनक। धरणांमध्ये केवळ 22.43% पाणीसाठा शिल्लक। छत्रपती संभाजीनगरमधील 920 धरणांमध्ये सर्वात कमी पाणीसाठा। राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 3091 गावं आणि 7974 वाड्या वस्त्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू। 3782 टँकर्सनं पाणी पुरवठा केला जात असून यामध्ये 97 सरकारी आणि 3685 खासगी टँकर्सचा समावेश। सांगलीच्या जत तालुक्यातील पूर्व भागातली दुष्काळाची दाहकता वाढली। 73 गावांच्या 533 वाड्या वस्त्यांवर 97 टँकर्सनं पाणी पुरवठा। पाण्याची टंचाई असलेल्या भागात सुरू असलेली बांधकामं थांबवण्याचे राज्य सरकार आदेश देणार। पाण्याची बचत करण्यासाठी राज्य सरकार घेणार महत्त्वपूर्ण निर्णय। महाराष्ट्रात अवघा 26% पाणीसाठा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्याचा दौरा करतील। या दौऱ्यात ते दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत। जालन्यातल्या अंबड तालुक्यातल्या किनगाव चौफुली तसंच बदनापूर तालुक्यातल्या दुधनवाडी गावात नाना पटोले दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करतील। मराठवाड्यामधल्या भयान दुष्काळाचा मुक्या जनावरांनाही फटका। गोशाळा चालकांनी दागिने गहाण ठेवून केला चारा खरेदी। 2च दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक। सांगलीच्या जतमध्ये चाऱ्याच्या तुटवड्यामुळे चारा छावणीची मागणी वाढली। मात्र आचारसंहितेमुळे चारा छावणीची मदत मिळणं अवघड। आज आणि उद्या मुंबईसह उपनगरात हलक्या पावसाची शक्यता। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। संपूर्ण मुंबईत कालपासून 4% पाणी कपात लागू। तर 5 जूनपासून 10% पाणी कपातीचा निर्णय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 8% पाणीसाठा शिल्लक। पाणी काटकसरीनं वापरण्याचं पालिकेचं आवाहन। बंगळुरूच्या गुलाबी कांद्यावरील 40% निर्यात शुल्क केंद्रानं हटवलं। तर महाराष्ट्रातल्या कांद्यावरचंही निर्यात शुल्क हटवण्याची मागणी। कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील कांद्यावरील 40% निर्यात शुल्क कमी केल्यास आणि महाराष्ट्रातला कांदा परदेशामध्ये निर्यात झाल्यास कांद्यालाही चांगला भाव मिळेल। जयदत्त होळकर यांचं विधान। आवक कमी झाल्यामुळे तांदळाच्या किमतीत 20% वाढ। तांदळाच्या किमतीमध्ये एका किलो मागे 3 ते 4 रुपयांची वाढ। नवी मुंबईतल्या एपीएमसी धान मार्केटमध्ये तांदळाच्या दरात मोठी वाढ। वाडा कोलम तांदळाची 38 ते 70 रुपयांनी विक्री। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गाभारा, चौखांबी, सोळखांबी येथील सर्व 9 दरवाजे चांदीचे होणार। देवाच्या मेघडंबरीवरती सुद्धा 200 किलो चांदीचं आवरण लावलं जाईल। विरार ते वैतरणा दरम्यान शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेपर्यंत पश्चिम रेल्वेवरती ब्लॉकमुळे 2 जूनला काही रेल्वे गाड्या रद्द असतील। शिक्षकांच्या बदलीचा मार्ग अखेरीस मोकळा। नियमावलीतल्या सुधारणेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। 1 डिसेंबर 2022चा GR उच्च न्यायालयाकडून रद्द। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी विवेक कोल्हे आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। विवेक कोल्हे कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र आहेत। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरती आजपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक। लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवरच्या ब्लॉकमुळे बेस्टकडनं अतिरिक्त बस चालवल्या जातील। CSMT ते भायखळा, धारावी, दादर, कुलाबा ते वडाळा स्थानकासह इतर 9 मार्गांवरती 55 अतिरिक्त बसेस धावतील। आज ठाणे स्थानकात 63 तासांचा ब्लॉक। प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळ कुर्ला नेहरू नगर, परळ आणि दादर रेल्वे स्थानकातनं ठाण्यासाठी 50 अतिरिक्त गाड्या चालवेल। ब्लॉक दरम्यान नोकरदार वर्गाला सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम जाहीर करावं। शिवसेनेच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। मध्य रेल्वेवरती सुरू झालेल्या मेगा ब्लॉकमुळे कुर्ला स्थानकावर गर्दी। लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवासी हैराण। मेगा ब्लॉकमुळे राज्य निवडणूक आयोग कर्मचारी अधिकाऱ्यांना सुटका। कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणं कठीण, त्यामुळे जे कर्मचारी आज गैरहजर असतील त्यांची रजा कापली जाणार नाही। तर आज सुट्टी झाली तर ती इतर दिवशी भरून काढावी लागेल। मुंबईमधल्या जम्बो मेगा ब्लॉकबाबत रेल्वे प्रशासनानं आधीच पूर्वकल्पना द्यायला हवी होती। तसंच सर्व प्रवासी संघटनांसोबत बैठका घेऊन चर्चाही करायला हवी होती। मध्य रेल्वे महासंघ प्रवासी संघटनेच्या सरचिटणीस
लता अरगडेंची प्रतिक्रिया. हॉटेलच्या ओपन टेरेसवरती मद्य पुरवल्यास कारवाई केली जाणार. तसंच शहरी भागात 1:30 वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात 11 वाजेपर्यंतच आस्थापनं सुरू ठेवण्याच्या सूचना. अगरवाल कुटुंबाचं महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेल प्रकरण. सुरेंद्र कुमारच्या नावे असलेल्या बारचा परवाना रद्द केलाय आणि बार सील झालाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टर अजय तावरेंचा प्लॅन. अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचं ब्लड सॅम्पल घेऊन ते ससूनमध्ये तपासणीसाठी पाठवलं. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाची पब आणि बारवर करडी नजर. सीसीटीव्हीच्या मदतीनं राज्य उत्पादन विभागाचे अधिकारी बार आणि रेस्टॉरंटवरती नजर ठेवतील. नागपूर हिट अँड रन प्रकरणी अनिल देशमुखांनी घेतली पीडित महिलेची भेट. चालकाला अटक करण्याच्या ऐवजी नोटीस देऊन सोडून देणं दुर्दैवी. देशमुख यांची प्रतिक्रिया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरच्या चौंडीमध्ये आमदार रोहित पवारांकडनं महादेव मंदिरात महापूजा. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना केलं अभिवादन. भाजपच्याही अनेक नेत्यांकडनं महापुरुषांचा अवमान झाला तेव्हा सर्वजण शांत होते. मात्र आता दुष्काळ आणि पुणे अपघात प्रकरणावरनं लक्ष हटवण्यासाठी जितेंद्र आव्हाडांचं प्रकरण पुढे आणलं जातंय. रोहित पवारांची भाजपवर टीका. भाजपचे आमदार योगेश सागर यांची बीएमसी अधिकाऱ्यांना शिवीगाळ. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल. ठाण्यात सर्रासपणे ड्रग्जची विक्री होते. मनसेचे नेते अभिजित पानसेंचा गंभीर आरोप. नरसय्या आडम यांच्याकडनं विधानसभा स्वबळावर लढवण्याचे संकेत. विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी जागा सोडेल या भ्रमात राहू नका. कार्यकर्त्यांना संदेश. रामटेक लोकसभा मतदारसंघातील नरखेड सावरगाव इथे राजू पारवेंच्या अभिनंदनाचे होर्डिंग्ज. रामटेकचे खासदार या आशयाच्या होर्डिंग्जमुळे चर्चांना उधाण. पिंपरी चिंचवडमध्ये साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विजयाचे बॅनर. यापूर्वी सुद्धा शहरामध्ये अमोल कोल्हे, संजोग वाघेरे, श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे बॅनर झळकलेले होते. आमदार संतोष बांगर यांच्या घरासमोर गोळीबार केल्याची फेसबुक पोस्ट करणं अयोध्या पोळ यांना भोवलं. पोळ यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलिसात गुन्ह्याची नोंद. हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एम पाटील यांनी शिक्षा सुनावली. मुंबईमध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या रेलिंगचा गुणवत्ता अहवाल सकारात्मक देण्यासाठी 50 लाखांची लाच विजेटीआयच्या अधिकाऱ्यानं मागितल्याचा कंत्राटदाराचा आरोप. साई सिद्धी इन्फ्रा कंत्राटदारानं लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र. ठाणे स्थानकादरम्यान महिला डब्यामध्ये साप आल्याची अफवा. सीट पकडण्यासाठी काही महिलांनी ही अफवा पसरवल्याची प्राथमिक माहिती. कळवा रेल्वे स्थानकात तपासणी दरम्यान काहीही आढळलं नाही. मुंबईच्या विक्रोळीमध्ये घरातला स्लॅब कोसळून 2 जणांचा मृत्यू. माडाच्या 40 क्रमांक इमारतीतली दुर्घटना. हिंजवडी आयटी पार्कमधील 36 कंपन्या परराज्यात स्थलांतरित केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक. सरकारचं धोरण बेरोजगारी वाढवणारं असल्याचं म्हणत तरुणांची जोरदार घोषणाबाजी. सोलापूरच्या मरियाई चौकातील लक्ष्मी विष्णू मिलमधील ऐतिहासिक चिमणी पाडली. चिमणी पाडतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.